नमस्कार, गुड आफ्टरनून. आजच्या ट्रेडचे अपडेट काय आहेत ते आपण समजून घेऊया शॉर्ट व्हिडिओमध्ये. इथे तुम्हाला ऑर्डर बुक समोर ओपन दिसत आहे. ऑर्डर बुकमध्ये आज 2 ट्रेड आहेत आणि दोन्ही ट्रेड आपण निफ्टीमध्येच घेतलेले आहे. पहिला ट्रेड जो आहे तो आपण कॉल साईडने घेतला, दुसरा ट्रेड जो आहे तो आपण पुट साईडने घेतला. तुम्हाला माहिती आहे क्लिअरली की हे ते आपण जे चॅलेंज चालवतोय हे ऑप्शन बाईंगचं चालवतं आहे आणि दोन्ही ट्रेड जे आहे ते ऑप्शन बाईंगमध्ये आपण घेतलेले आहे. एक्झॅक्टली M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कशावरून त्याला मॅनेज केलं, एक्झॅक्टली स्टॉप लॉस झाला, प्रॉफिट झालं, काय झालं, कशावरून त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये प्रॉपर वेनी मॅनेज केलेलं आहे, हे टू झेड क्लॅरिटी या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर डायरेक्टली निफ्टीमध्ये ट्रेड असल्यामुळे डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आपण त्याला कुठे एंट्री घेतलेली आहे आणि कशावरून त्याला आपण बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर निफ्टीचा इंडेक्स चार्ट मी इथे ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख आहे 31 तारीख. ओके, 31 ऑक्टोबर. आजची ओपनिंग जी आहे ती निफ्टी झाली होती ऑलमोस्ट फ्लॅट, कारण की कालची जी क्लोजिंग होती ती या लेवलवर होती. एक्झॅक्टली आजची जी ओपनिंग होती ती या लेवलवर ओपन झाली. पहिली कॅन्डल लेवल काही खास नव्हती, कारण की याला दोन्ही साईडने वीक होत्या. ओके, आणि जेव्हा पण अशा टाईपच्या कॅन्डल्स बनतात त्याला व्हॅल्यू राहत नाही, म्हणून आपण एकदा कन्फर्मेशनचा वेट करत होतो. इथे या कॅन्डलनी डायरेक्शन दाखवलं अपसाईडचं, क्लॅरिटी पण होती की हा अपसाईडने जाणार. बट इथे मल्टिपल हर्डल्स जे होते ते मागे ओपन होते, कारण की स्पेस जो होता टार्गेटसाठी तो क्लिअर दिसत नव्हता, म्हणून मी जरा वेट केलं. त्यानंतर एक कॅन्डल बनली, हे पण एवढं काही खास नव्हती, कारण की याला थोडं वीक वरच्या साईडने वीक होतं आणि ऑलरेडी रेजिस्टन्स लेवलवर हा पोहोचला होता. एक्झॅक्टली मी मागे जाऊन थोडा रेजिस्टन्स मार्क करून घेतो म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की हा जो आहे हा एक रेजिस्टन्स आहे, कारण काय की इथनं सेलरने पुश केलं, वर गेला आणि इथनं पुन्हा खाली आलं. तर हा जो लेवल होता हा इम्पॉर्टंट लेवल होता. ओके, तर त्या पद्धतीने बघायचं झालं तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की इथनं यांनी रिजेक्शन दिलं. मग त्यानंतर ही जी फोर्थ कॅन्डल आहे हे प्रॉपरली या लेवलला बाहेर काढून यांनी क्लोजिंग दिली. कॅन्डलची क्लोजिंग एकदम स्ट्रॉंग होती, प्रॉपर WRC होती. डायरेक्शन जे होतं ते वर साईडचं जे आहे ते ओपन झालेलं होतं. स्पेस 1:1चा इथे ओपन होता आणि प्रॉपर जो आपण सेटअप वापरतो ऑप्शनमध्ये त्या अकॉर्डिंग पण त्यांनी त्या लेवलच्या वर क्लोजिंग दिलेली होती. त्या बेसिसनी ह्याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण स्टॉप लॉस लावलेला. पहिला जो ट्रेड होता तो या कॅन्डलच्या क्लोजिंगवरच आपला होता. एक्सपेक्टेशन होतं की ऑलरेडी हे जे खाली आलेले मोमेंटम आहे ऑलरेडी याच्या वर निघालेलं आहे. तर भरपूर जणांचे SL जे असतात सेलर साईडचे ते वरच्या साईडने असतात, तर त्यांना SL हंटिंग करणार, वरच्या साईडचं मोमेंटम करणार. त्या बेसिसने हा जो ट्रेड आहे हा एक्झिक्यूट केलेला होता या कॅन्डलच्या क्लोजिंगवर. सेम कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो आपण स्टॉप लॉस लावला होता. बट एंट्री घेतली, काहीच पॉईंट वर जाऊन हा लगेचच रिव्हर्स फिरला. त्यानंतर ह्याच कॅन्डलमध्ये ही जी कॅन्डल आहे त्यानंतर 1 2 3 या तिसऱ्या कॅन्डलमध्ये या कॅन्डलचा जो लो आहे तो ऑप्शन प्रीमियममध्ये बुक झाला, हिट झाला. त्यानंतर आपला जो ट्रेड आहे तो इथे एक्झिट झाला. त्यानंतर मार्केट थोडंशी इथे थांबलं आणि त्यानंतर लगेचच तुम्ही बघू शकता या लेवलमध्ये इथे यांनी आपला जो रिव्हर्सल सेटअप आहे M1चा गोल्डन सेटअप रिव्हर्सल सेटअप तो इथे ऍक्टिवेट केलेला आहे. या कॅन्डलमध्ये बघू शकता की या रेंजला प्रॉपरली यांनी रिजेक्शन दिलं. आपली मदर कॅन्डल जी असते ती ही असते. इथे आपला जेव्हा ट्रेड फेल झाला तेव्हा इथे प्रॉपरली 2 कॅन्डल होल्ड दिल्यानंतर याच कॅन्डलमध्ये यांनी रिव्हर्सल जो आहे तो ऍक्टिवेट करून दिला होता. त्यानंतर काय झालं की प्रॉपरली ही कॅन्डल जी होती ही स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल होती, WRC होती. डायरेक्शन क्लिअर डाऊन साईडचं ओपन होतं. जे पण प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना लाईव्हमध्ये कंटिन्युअसली मी कॉमेंट्री करत होतो. एक्झॅक्टली या लोचं आपण पहिलं टार्गेट ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये इथून या लेवलपर्यंत 1:1चं टार्गेट जो आहे ते ओपन होतं. ह्याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो हाय आहे तो आपण स्टॉप लॉस लावला होता. त्यानंतर बॅक टू बॅक कंटिन्यू करत ऑलमोस्ट या कॅन्डलमध्ये यांनी टार्गेट कंप्लीट केलं. पण तुम्हाला माहिती आहे की मी डायरेक्टली टार्गेट कंप्लीट झाल्याबरोबर ट्रेड क्लोज करत नाही, म्हणून मी ट्रेलिंगचा वेट केला. जेव्हा या कॅन्डलच्या खाली या कॅन्डलने क्लोजिंग दिली तर फर्स्ट ट्रेलिंग जी आलेली होती ती या कॅन्डलच्या वर होती. जे पण लाईव्हमध्ये माझ्यासोबत ट्रेड घेतलेला होता त्यांना कंटिन्युअसली मी गाईड करत होतो की एक्झॅक्टली ट्रेलिंग कुठे येणार आहे. ओके, तर याच्या हायवर आपण जो ट्रेलिंग आहे तो इथे लावलेला होता. त्यानंतर कंटिन्युअस यांनी इथे एकदा डे लोवर रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा एक डाऊन साईडने पुश केलं या लेवलवर. त्यानंतर आपला जो ट्रेलिंग आहे इथे लावलेला तो आपण अजून ट्रेल केला आणि इथे लावला. त्यानंतर ही कॅन्डल तर एवढी काही खास डॉमिनेट नव्हती, आपण वेट केला होता. आणि लाईव्हमध्ये मी कंटिन्यू कॉमेंट्री करत होतो की ऑलमोस्ट 50% तरी आपण एक टार्गेट बुक करणार. कारण काय की ऑलरेडी हा जो वीक तुम्ही लास्ट बघितला असेल 3-4 दिवसाचा त्यामध्ये कंटिन्यूस आपण कॉस्ट टू कॉस्ट निघत आहे. एक पण जॅकपॉट बुक केलं आहे. मिनिमम 50% जर आलं तर आपण सॅटिस्फाईड राहतो, म्हणजे एक जॅकपॉटसाठी आपण प्ले करतो. ती क्लॅरिटी नव्हती आणि या लेवलवर इथे जर मी ट्रेलिंग लावली असती तर तो 50% होत नव्हता. कारण काय की ऑलमोस्ट इथे मी 10 ते 12%चा जो आहे तो स्टॉप लॉस दिलेला होता, म्हणून इथे क्लॅरिटी येत नव्हती. म्हणून जो ट्रेड आहे तो मी कंटिन्यू ठेवला आणि एक्सपेक्टेशन होतं की जर याच्यावर निघाला तर तसे आपण ऑलमोस्ट कव्हर करून बाहेर निघणार आहे प्रॉफिटमध्ये. जर इथे जर केला तर मग 50% बुक होणार नाही, म्हणून जो ट्रेड आहे तो होल्ड केला होता. त्यानंतर जेव्हा हा वर गेला, ट्रेंड कंटिन्यूचा साईन दाखवत खाली आला, तर मग ट्रेलिंग जो आहे तो या लेवलला आला. मी ऑलरेडी हे पण सांगितलं होतं की आता इथे ट्रेल करू शकता, कारण की आपली जी पोझिशन आहे ते सिक्युअर प्लेसवर येऊन जाईल.
त्यानंतर प्रॉपरली इथे बघू शकता, इथे याने डायरेक्शन दाखवतं. मग अजून एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एस एल इथे होता तो अजून इथे ट्रेल केला. थोडा वेळ हा इथे थांबला. एक्सपेक्टेशन होतं या कॅनलमध्ये किंवा ह्याच्या नंतरच्या कॅनलमध्ये हा फास्ट मोमेंटम जाईल आणि एक मोठं जॅकपॉट जे आहे ते टार्गेट कंप्लीट करून जाईल. यावेळेला मी लाईव्ह होतो. मी इथे सांगितलेलं होतं की ऑलमोस्ट 97% जे टार्गेट आहे ते मी इथे बघतोय. जी पोझिशन सुरू होती त्यामध्ये मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगितलं पण होतं की ऑलमोस्ट मी इथे 100%चं एक टार्गेट ठेवून काम करतोय, म्हणजे की कॅपिटल डायरेक्ट दुप्पट झालं असतं. बट ऑलमोस्ट त्यांनी आज पण 97% टार्गेट दाखवलं आणि त्यानंतर हा रिव्हर्स झालेला आहे. ह्याच्या आधी पण ऑलमोस्ट तसंच एक ट्रेड आपण मॅनेज केला होता. तिथे पण ऑलमोस्ट 95-96% जवळपास हा पोहोचला आणि काही 1-2 पॉईंटने त्याने टार्गेट ठेवलं आणि मग त्यानंतर रिव्हर्स होऊन आपल्याला जो आहे तो ट्रेलिंग बुक केला होता. तर एक्झॅक्टली तसंच इथे झालेलं आहे. या लेवलवर ऑलमोस्ट 97% इथे प्रॉफिट दाखवलेलं होतं. त्यानंतर थोडासा वर गेला, स्ट्रेच केला आणि खाली आला. तर इथे काय आहे ना, की जसं आपण इथे कंटिन्यू साईनवर ट्रेलिंग केलं होतं इथे, तसंच सेम साईन जे आहे ते इथे आलेलं होतं. वर गेलं, खाली आलं. तर इथे ट्रेलिंगचा चान्स मिळाला. आपण जो एस एल ट्रेल केला होता इथे, तो सेम उचलला आणि आपण इथे टाईट केला. नेक्स्ट कॅन्डल जो ओपन झाली, लगेच रिव्हर्स फिरला. इथे जो ट्रेलिंग एस एल आहे तो बुक झाला. अजून या लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता या लेवलवरच रेंजमध्ये राहून आता कंटिन्यू साईन डाऊन साईडनीच दाखवत आहे. ओके. तर पहिला ट्रेड जो होता तो आपला या कॅन्डलवर होता. ह्याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा लो आपला स्टॉप लॉस होता. लगेचच हा रिव्हर्स फिरला. या कॅन्डलमध्ये आपला तो जो आहे तो बुक झाला. ऑलमोस्ट इथे 10 ते 12% जो आहे तो आपण एस एल बुक केला होता. त्यानंतर लगेच आपला रिव्हर्सल सेटअप ऍक्टिवेट झाला. ओके. जो की होता या कॅन्डलमध्ये. याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा जो हाय आहे तो एस एल लावलेला. प्रॉपरली कशावरून आपण याला यापर्यंत मॅनेज केलं हे तुम्हाला मी क्लिअर सांगितलेलं आहे. ट्रेलिंग कशी होती, तर फर्स्ट एस एल जो इथे होता तो फर्स्ट आपण ट्रेलिंग केला या कॅनलवर. त्यानंतर इथे केला. त्यानंतर या लेवलवर केला. त्यानंतर अग्रेसिव्हली इथे केला. त्यानंतर हे जे रिट्रेसमेंट आलं आणि कंटिन्यू साईन आलं तर इथे उचलून हा आपण इथे लावला. एक्झॅक्टली. आणि जेव्हा डेलो लावला आणि इथे हा रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झाला. त्यानंतर मार्केट आता रेंजमध्ये क्लोज करताय. ऑलमोस्ट 50% जवळपास काहीतरी ओव्हरऑल मी आज बुक केलं आहे. एक्सपेक्टेशन 50% होतं. बट इथे यांनी जेव्हा 97% दाखवलं तर एक्सपेक्टेशन वाढलं, कारण की जनरली असंच होतं. ह्युमन सायकोलॉजी आहे, ह्युमन याच्याच प्रकारे काम करते की जेवढं प्रॉफिट येईल तेवढं आपण अजून गेन करायचा प्रयत्न करतो. तेच एक्झॅक्टली इथे क्लिअरली दिसत होतं. तर या झोनवर ऑलमोस्ट मी काय केलं की इथे लाईव्ह क्लोज केलं होतं. जे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत, रोज आपल्यासोबत 9 ते 11 लाईव्हमध्ये असतात, जे माझ्यासोबत ट्रेड घेतात, त्यांना क्लिअरली मी इथे सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या. एक्झॅक्टली काय सायकोलॉजी होती, कशावरून आपण त्याला मॅनेज केलं, ए टू झेड मी लाईव्हमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. ज्यांचं मिस झालं त्यांना एक क्लॅरिटी यावी म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ मी बनवतोय. आणि आता जे एक्सप्लेन केलं यावर पण तुम्हाला पूर्ण पिक्चर क्लिअर झालेली असेल. इथे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर. प्रॉपरली हेच मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करतो निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर, म्हणजे की तुम्हाला तिथे पॉईंटवर समजून येईल की एक्झॅक्टली किती पर्सेंटचा होता, किती पॉईंटचा होता स्टॉप लॉस टार्गेट. त्यावर पण तुम्हाला अजून पिक्चर जे आहे ते क्लिअर होऊन जाईल. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शन लावून घेतो. आधी कॉल साईडचा जो पहिला एंट्री झाली होता तो, आणि त्यानंतर पुट साईडचं जे आहे ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. डायरेक्टली मी इथे ऑप्शनचा चार्ट लावून घेतो. तर मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतला आहे. या कॅन्डलच्या क्लोजिंगवर पहिला जो ट्रेड होता तो कॉल साईडने होता. तर तिथे मी कॉल जो बाय केला होता तो होता 25,950चा कॉल. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता ही जी कॅन्डल आहे ती सेम कॅन्डल आहे. ही कॅन्डल याच्या क्लोजिंगवर जे आहे ते आपण ट्रेड एक्झिट केला होता आणि इथे आपण स्टॉप लॉस लावला होता. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता इथून हा जेव्हा रिव्हर्स फिरला तर इथे जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर हा कंटिन्यू आता डे लो लावत आता ऑलमोस्ट आता पण डे लोवरच सुरू आहे. तर पहिला ट्रेड जो आहे तो आपण इथे एस एल घेतलेला आहे. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस. तर एक्झॅक्टली हा किती पर्सेंटचा एस एल होता ते पण आपण काउंट करून घेऊ. तर एक्झॅक्टली इथे जर तुम्ही बघितलं तर या लेवलपासून तर या लेवलपर्यंत इथे बघू शकता तुम्ही एक्झॅक्टली 12%च्या जवळपास यांनी इथे आपला जो एस एल आहे तो बुक केला आहे, म्हणजे की इथे एस एल घेतलेला आहे. दुसरा ट्रेड जो आहे तो आपण ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर घेतला. तर इथे आपली जी स्ट्राईक प्राईस होती ती किती होती, 25,900. सर्वांना मी सांगितलं होतं की 25,900वर आपण एंट्री घेतलेली आहे. आणि सर्वांनी माझ्यासोबत जे ट्रेड करतात त्यांना पण मी क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले होते की 25,900च्या खाली प्राईस सुरू आहे तर 25,900चाच पूट राहील. तर इथे मी 25,900चा पूट लावून घेतो. तिथे एक्सप्लेन करून देतो की एक्झॅक्टली काय प्राईस झालेली आहे ती. ओके. तर इथे बघू शकता तुम्ही प्रॉपरली की मी इथे पूट लावून घेतला आहे 25,900चा पूट. एक्झॅक्टली ती कॅन्डल कोणती होती, तर ती कॅन्डल होती स्पॉटमध्ये ही कॅन्डल, आणि ऑप्शनमध्ये जी कॅन्डल होती ती होती ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर मी एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावला आणि हे पूर्ण जे मोमेंटम आहे हे पूर्ण मी कॅप्चर केलं आहे. तर एक्झॅक्टली बघू शकता की या लेवलपासून याला जर काउंट करू आपण तर या लेवलपासून तर या लेवलपर्यंत ऑलमोस्ट यांनी किती दिले, 96.62 ऑलमोस्ट, म्हणजे की 97%च्या जवळपास. हेच सगळ्या गोष्टी मी लाईव्हमध्ये पण कॉमेंट्री तुम्हाला करत होतो. तर मला माहिती आहे ऑलमोस्ट मी एक्सपेक्टेशन केलं होतं की आता हा 3% तर देणारच, कारण की 100% ऑलमोस्ट इथे कंप्लीट झालं होतं. बट आता जो ट्रेलिंग आहे तो ऑलमोस्ट इथे आपण बुक केला कोणत्या कॅन्डलमध्ये, तर ही कॅन्डल आहे. ओके. याला प्रॉपरली बघू शकता जी कॅन्डल आहे ती ही कॅन्डल आहे.
याच्या क्लोजिंगवर इथे येथे मी ट्रेलिंग लावला होता. लगेचच नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, रिव्हर्स फिरली, तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला, थोडा वेळ आता थांबलेला आहे आणि ऑलमोस्ट जिथे आपण बुक केलं ऑलमोस्ट त्या लेवलच फिरत आहे. ओके, तर यांनी 97% तर दाखवलं, बट एक्झॅक्टली आपला कुठे बुक झाला, या कॅन्डलच्या लोवर. ओके, किथे कुठे, या झोनवर. तर इथे बघू शकता की 65% जे आहे ते आपण या ट्रेडमध्ये बुक केलं आहे. दाखवलं होतं आपल्याला ऑलमोस्ट 97%च्या जवळपास, पण आपण जे बुक केलं आहे ते केलं आहे 65%. आपला जो पहिला जो स्टॉप लॉस होता तो होता 12%चा. 12% जर मायनस करणार तर ऑलमोस्ट 50-55%च्या जवळपास काहीतरी मला वाटतं निघते आहे. तर त्या लेवलवर आपलं हे बुक झालेलं आहे. आता दुसरा ट्रेड कोणताही घेणार नाही आहे, कारण की ऑलमोस्ट 3 वाजत आले आहे. म्हणून शॉर्टमध्ये हा जो व्हिडिओ आहे मी आधीच भरून घेतोय. आधी मंडे टू ऑलमोस्ट थर्सडेपर्यंत काय दिवस होते, कसं कॉस्ट टू कॉस्ट काढलं, कशापर्यंत आपण त्याला मॅनेज केलं, हे सगळ्या गोष्टी आपण लाईव्हमध्ये डिस्कस केलेल्या आहे. जेव्हा मला टाइम मिळाला तेव्हा मी व्हिडिओ पण बनवून युट्यूबवर टाकलेला आहे. ज्यांचं ते मिस झालं असेल ते पण व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. आणि आज काय ट्रेड झालं याचं पण एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रॉपरली इथे क्लिअर झालेलं आहे. एकदम सिंपल आजचा ट्रेड होता, प्रॉपरली आपल्या सेटअपनुसार होता. एक्झॅक्टली जे तुम्हाला शिकवलेलं आहे एक्झॅक्टली त्याच पद्धतीने होता. आणि प्रत्येक गोष्ट ह्याच पद्धतीने आपण रोज एंट्री करतो. आणि हेच तुम्हाला मी रोज 9 ते 11 लाईव्हमध्ये पण शिकवतो. आणि त्याच पद्धतीने मी ट्रेड घेतो, त्याच पद्धतीने तुम्ही पण ट्रेड घेता. पुन्हा पुन्हा मी सांगतोय की मार्केटची जी सायकोलॉजी होती, जे की एक्सपायरी वीकमध्ये राहते, ती आता संपलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की मार्केट नेहमी सेम मुवमेंट करू शकत नाही, म्हणजे की रोज ट्रेंडिंग राहू शकत नाही, किंवा मग रोज वोलेटाईल राहू शकत नाही, किंवा मग एका रेंजमध्ये फसून राहू शकत नाही. तो ट्रेंडिंगची पण सायकल कंप्लीट करणार, वोलेटाईलची पण सायकल कंप्लीट करणार आणि सॅडविचची पण सायकल कंप्लीट करणार. जेव्हा मार्केट ट्रेंडिंग राहणार, मोठी मुवमेंट करणार, तेव्हा आपण ट्रेडमध्ये असलो पाहिजे, तेव्हा मोठे प्रॉफिट बनले पाहिजे. हे आपला गोल आहे आणि तेच आपण कंटिन्यू करतोय. कोणी असं नाही आहे की एकदम बॉटमवर एंट्री घेणार आणि एकदम टॉपवर एक्झिट करणार. असं जनरली कधीही होत नाही. 0.001% असं काहीतरी चान्सेस राहतात की एखाद्या वेळेला तुम्हाला तुक्का लागतो की एक्झॅक्टली एंट्री पण परफेक्ट होते आणि एक्झिट पण परफेक्ट होते. बट ट्रेडरचं साईन काय आहे की आपलं काय झालं पाहिजे की आपण नेहमी मधातलं कॅप्चर केलं पाहिजे, म्हणजे की आपण कन्फर्मेशन ट्रेड घेतलं पाहिजे, जे की आपण इथे आज पण मधातलंच कॅप्चर केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ऑलमोस्ट एंड ऑफ द डे 55%च्या वर क्लोजिंग ऑलमोस्ट मी आपण देत आहे. जो पण वीक होता प्रॉपरली आपण मॅनेज केलेला आहे. व्हॉलिटिलिटी जबरदस्त होती, तरी पण आपण एंड ऑफ द वीक प्रॉफिटमध्येच आहे, जबरदस्त वेनी, जे की तुमच्या समोर आहे. आणि यानंतर पण आपण 100% प्रॉफिटमध्येच राहणार, जे की तुम्हाला मी रोज लाईव्हमध्ये क्लिअर करतोच आहे. मी पण ट्रेड घेतो आणि तुम्हाला पण सांगतो, आणि त्या पद्धतीने तुम्ही पण प्रॉफिट बनवताय. तर इथे तुम्हाला आजच्या ट्रेडची अपडेट क्लिअर झाले असतील, इंडेक्स चार्टवर पण आणि ऑप्शन चार्टवर पण. हेच तुम्हाला प्रॉपरली ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि पुन्हा तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिट झाला, कोणत्या टाइमला एसएल बुक झाला, कोणत्या टाइमला टार्गेट बुक झालं. ए टू झेड क्लॅरिटी तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो. तर मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता पहिला जो ट्रेड आहे तो आपला एक्झिक्यूट झालेला होता 9:35 जो की होता आपला कॉल साईडने. तिथे मी 25,950चा कॉल बाय केला होता, जो की होता 136 मध्ये. त्यानंतर याचा जो एस एल आहे तो बुक झाला लगेचच 10 मिनिटातच, ऑलमोस्ट 9:45 25,900चा कॉल जो आपला एस एल बुक झालेला आहे 120 मध्ये. त्यानंतर लगेच आपण रिव्हर्सल सेटअप जेव्हा ऍक्टिव्ह झाला तर डाऊन साईडने आपण एंट्री घेतला पुट साईडनी. तो आपण ट्रेड एक्झिक्यूट केला 10:05. तिथे मी निफ्टीचा 25,900चा पुट बाय केलेला, तो आपला बाय झाला होता 87 मध्ये. आणि त्यानंतर याला जे आपण बुक केलेलं आहे ते केलेलं आहे 11:35 प्रॉफिटमध्ये. 25,900चा पुट जो की आपला बुक झालेला आहे 144 मध्ये. तुम्हाला मी इथे क्लिअर आधीच केलं की 12%चा जो आहे तो आपण इथे स्टॉप लॉस दिला आधी, आणि त्यानंतर इथे ऑलमोस्ट 65% जे आहे ते इथे आपण प्रॉफिट केलेलं आहे. ओव्हरऑल जे प्रॉफिट दाखवत होतं ते दाखवत होतं 97%. बट आपण वेट करत होतो की 100% देणार, कारण की या वीकमध्ये ऑलमोस्ट मंडेपासून आपण जॅकपॉट प्रॉफिट बुक केलेलंच नव्हतं. एक्सपेक्टेशन होतं की 100 पॉईंट जेव्हा जाणार तर ऑलमोस्ट अजून 10-12% जर वर गेला तर हा जो एस एल आहे हा आपला कव्हर होऊन जाईल. म्हणजे ऑलमोस्ट तो आधी कव्हर झालेलाच होता, बट नेट टू नेट आपण 100% इथे बुक करू शकलो असतो. म्हणून मी एक्सपेक्टेशन होतं की 100% हा टच करणार. थोडंफार जर अजून वर गेला 112-115% जवळपास जर केला तर नेट प्रॉफिट जे आहे ते आपण 100% बुक करू शकतो. म्हणून हा जो सेकंड ट्रेड आहे हा इथे आपण होल्ड करून ठेवलेला होता. एक्झॅक्टली लाईव्हमध्ये तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्याच आहे. बट हा 97% गेला आणि तिथनं रिव्हर्स फिरला, म्हणून आपला जो आहे तो ट्रेलिंग जो आहे तो आपला 65% बुक झालेला आहे. ओव्हरऑल आपण जर बघू शकता तर ऑलमोस्ट 48-50%च्या जवळपास 50-55% जवळपास आपण इथे बुक केलेलं आहे. होप करतो ज्यांचं पण लाईव्ह आजचं मिस झालेलं होतं त्यांना पूर्ण क्लिअर झालेलं असेल की आजचा मार्केटचा सिनारिओ काय होता आणि आजच्या ट्रेडची अपडेट काय होती ते. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, लाईव्ह मार्केट सुरू असताना सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या असतील, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. सोबतच स्क्रीनवर पण तुम्हाला एक नंबर रिफ्लेक्ट होत असेल, त्याच नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये बसू शकता, लाईव्ह मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी शिकू शकता.
आणि आमच्यासोबत पार्टिसिपेशन करून तुमची प्रॉफिटेबल जर्नी स्टार्ट करू शकता. सोबत याबरोबर अजून काही क्वेरी असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे. तिथे तुमची क्वेरी, काही प्रश्न टाकू शकता. आम्ही 100% त्यावर आन्सर देऊ. सोबत हे जे मी एक्झिक्युशन व्हिडिओ रोज अपलोड करतो, यामध्ये पण तुम्हाला काही लर्निंग मिळत असेल, व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता. तर इथे तुम्हाला आजच्या दोन्ही ट्रेडचे अपडेट क्लिअर झालेले असेल. तर आजच्या व्हिडिओपुरतं आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.